नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत करतो तुमचं सर्वांचं. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज खूप आनंद होतो आहे. इंडिया पहिली T20 जिंकले, एकदा सॉरी ODI जिंकले. 2 टेस्ट हरल्यानंतर आज खूप आनंद होतो आहे. मॅच खूप क्लोज झाली तशी शेवटी जी व्हायला नाही पाहिजे होती. पण साऊथ आफ्रिकेला पण क्रेडिट द्यायला पाहिजे, कारण ते ज्या प्रकारचं हल्ली क्रिकेट खेळतात आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ODI T20मध्ये आपल्याबरोबर फायनलला हरले तेव्हापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळले, जिंकले फायनल. त्यानंतर इंडियामध्ये येऊन इंडियाला टेस्टमध्ये हरवलं. ते खूप चांगल्या त्यांचं हे आहे. पाकिस्तानमध्ये पण बहुतेक त्यांनी टेस्ट सिरीज ड्रॉ केली आणि ODI काही 2020 जिंकले होते. तर खूप चांगली टीम बिल्डअप झाली आणि चांगलं परफॉर्मन्ससुद्धा देते. आज त्यांचे 11 रन्सवर 3 विकेट्स होते आणि 350 चेस करायचे होते आणि शेवटी हरले किती रनांनी? जस्ट 17 रनांनी हरले. तर खूप छान फाईट होता त्यांचं कमबॅक. सुरुवात इंडियाची पहिली बॅटिंग होती आणि अपेक्षेप्रमाणे आपले 2 पिल्लर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी खूप छान बॅटिंग दाखवली. विराट कोहलीने सेंचुरी केली, 135 केले. रोहित शर्मा 57 केले आणि KL राहुल स्टँडिंग कॅप्टन, त्यानेसुद्धा 60 रन्सचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं केलं. जडेजा 32 केले लास्टला येऊन. तर जे सिनियर प्लेयर आहेत त्या लोकांचंच जास्त बॅटिंगमध्ये आज हे मिळायला बघितलं. त्या लोकांनी जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलं. तर त्या प्रकारे बघायला गेलं तर आज जयस्वालला चान्स मिळालेला. त्यांनी 18 केले 16 बॉलात, 2-4-1-6. रोहित शर्मा 51 बॉल, 5-4-3-6, मस्त 6 होते. कोहली 135, 120, 11-4-7-6. ऋतुराज बॅड लक, चांगली कॅच पकडली, 8 रन्स 14. ज्या प्लेयरला आपण बोलतो आहे यांना चान्स द्यायला पाहिजे, त्या प्लेयर लोकांना चान्स मिळतो आहे. फक्त एवढंच चान्स मिळून त्यांनी कॅपिटलाइज नाही होत आहे. जसं टेस्टमध्ये आपण जुरेलबद्दल बोललो, त्याला मिळाला चान्स पण तो काही करून दाखवलं नाही. जयस्वाल आणि ऋतुराजबद्दल पण आपण बोललेलो, यांना पण चान्स मिळायला पाहिजे. तर लकीली जेव्हा गिल इंजर्ड आहे, श्रेयस अय्यर इंजर्ड आहे, त्यामुळे या लोकांना चान्स मिळतो आहे. पण आज तरी दोघं त्याचं हे करू शकले नाही ॲडव्हान्टेज. बघू नेक्स्ट मॅचमध्ये काय करून दाखवतात. सुंदर होता टीममध्ये. मला डाऊटफुल होता सुंदरला खेळवतात आहे की ह्याला काय त्याचं नाव पंत किंवा जुरेलला, पण त्या लोकांनी सुंदरला घेतला. ऑलराऊंडर कॅपेबिलिटी. पण मला कळत नाही त्याला बॉलिंग का एवढी कमी देतात. आज पण त्याला 3च ओव्हर दिल्या आणि ठीकठाक 18 रन्स दिले होते. अजून 1-2 ओव्हर बघायला पाहिजे होते. ओके, सुंदरने 13 केले 19 बॉलात. KL राहुल आधी तर खूप स्लो म्हणजे रन बॉलपेक्षा पण स्लो होता थोडा. नंतर चांगलं हे केलं त्याने, 60 रन्स केले 56 बॉल, 2-4-3-6. जडेजा 32, 20 बॉल, 2-4-1-6. तर या लोकांचं कॉन्ट्रीब्युशनमुळे इंडिया 349 फॉर 850 ओव्हर्समध्ये करू शकली. बॉलिंग साऊथ आफ्रिकेकडून 2-2 विकेटच घेतले सर्वांनी. मार्को यान्सन 10 ओव्हर्स 76 नांद्रे बर्गर 10 ओव्हर 65. बॉश ऑलराऊंडर 10 ओव्हर 66 फॉर 2 आणि ओठेनील 10 ओव्हर 60 फॉर 2. साऊथ आफ्रिकेला फास्टर बॉलिंग ऑलराऊंडर छान मस्त मिळाले. आधी त्यांच्या पास्ट हिस्ट्रीपासून जॅक कॅलिस, क्लुझनर, पॉलॉक, परत हे त्यांना काही ऑलराऊंडरना फास्ट बॉलिंग मस्त मिळाली. आता पण मार्को यान्सन बॉलिंग पण मस्त टाकतो आणि बॅटिंगला येऊन पण आज पण त्यांनी इंडियाला जवळजवळ काय बोलतात नाकात दम आणलं होतं. ती मॅच कदाचित तो अजून खेळला असता तर गेली असती इंडियाच्या हातून. परत हा बॉश तो पण त्यांनी पण असं खेळला की लास्टपर्यंत होता तो, शेवटच्या ओव्हरपर्यंत. असं शेवटच्या ओव्हरला 18 रन्स पाहिजे होते. काय सांगू शकत नव्हतं की त्याचे 2-3 हिट फक्तच हे पाहिजे होत्या. लागले असतं तर मॅच गेली असती. तर असे ऑलराऊंडर मिळाले त्यांना छान, जे बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात आहे. तसंच इंडियाकडे पण यायला पाहिजे अजून. आपल्याकडे एकुलता एक जो आहे तो आहे हार्दिक पांड्या, म्हणून त्याला इंडिया खूप सांभाळून वापरते, म्हणून त्याला इतका रेस्ट मिळाला आहे. आता ह्या सिरीजला पण त्याला रेस्ट आहे.
तर इंडियाची बॉलिंग स्टार्ट चांगली केली आज. जो आपण हर्षित राणाला खूप हे करतो, क्रिटिसाईज करतो की सिलेक्शन त्याचं चांगलं नाही आहे, तो ह्याचा फेवरेट आहे गौतम गंभीरचा. मी पण बोललो आहे, कधी कधी दिसतं पण ते तसं की गौतम गंभीरचा तो फेवरेट प्लेअर आहे म्हणून एवढं चान्स मिळतो. पण आज चांगला त्यांनी आपलं खेळ दाखवला बॉलिंगमध्ये. तरी पहिले 2 विकेट त्यांनी एकाच ओव्हरमध्ये काढले. त्याच्यामुळे त्यांची अवस्था 11 for 3 झाली होती. तर मॅच एवढी क्लोज नाही जायला पाहिजे. पण नंतर येणारे प्लेयर म्हणजे चांगल्या ह्याच्यावर स्ट्राईक रेटवर खेळत राहिले. मार्क्रम्स आणि रिकल्टनने ओपनिंग केली. मार्क्रम 7 रन करून आऊट झाला, रिकल्टन 0वर. त्याच्यानंतर डिकॉक आला, त्याला देखील 0वर आऊट केलं ह्याने हर्षित राणाने, रिकल्टनला आणि डिकॉकला. आणि मार्क्रमचं विकेट ह्याने अर्षदीपनी. हे 3 विकेट पहिलेच गेले होते 4 ओव्हरमध्ये. त्यानंतर ब्रेटझी छान खेळला आणि हा जॉर्जी आल्यावर जॉर्जीने ॲक्च्युली चार्ज केला इंडियावर. त्याच्यानंतरच मग सगळेच येणारे प्लेयर जो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बॉलनेच चांगले खेळत होते. ब्रेटझी रन बॉल खेळला, 72 केले, 80 बॉल्स, 8 for 1-6. पण त्याने एक अँकरिंग रोल केला. जॉर्जी 35 बॉल, 7 4. ब्रेविसने आला आणि पहिल्याच बॉलला जडेजाला 6 मारला. आणि त्याच ओव्हरमध्ये पण चौथ्या काय 5व्या बॉलला परत एकदा 6 मारलं त्यांनी. 37 केले, 28 बॉल, 2 4 3 6. मार्को यान्सन यांनी जो काय आला आणि कसले मारत होता 6. तो फास्टर स्पिनर कोणालाच त्यांनी निभाव लागू दिला नाही. फास्टरला पण मारले चांगले मस्त. आणि 6 त्याचे असे अंदाधुंदी एज लावून जातात आहे किंवा मिस हिट होतं नाही, चांगले लांब लांब 6 मारले त्यांनी, मस्त कनेक्ट होत होते. त्याचे हाईट आहे ना लांब, असे स्पिनरला पण मस्त मारतो ना, खडकावून टाकतो एकदम. तर त्यांनी केले 39 बॉल, 8 4 3 6. नंतर बॉश ऑलराऊंडर, हा मला वाटलं असा थोडाफार असेल बॅटिंग बॉलिंग, पण चांगली बॅटिंग आहे आणि पण 67 केले, 51 बॉल, 5 4 4 6. नंतर बॉलर जे 2 आले त्यांनी लोकांनी पण थोडे कॉन्ट्रीब्युशन केले. एकाने 17 केले, दोघांनी 17 केले. काय हा सॉर जे काय कोण आहे नवीन बॉलर, त्यांनी 17 केले, 16 बॉल. नांद्रेने केले 17. तर त्यांच्याकडून नंबर 4 पासून म्हणजे 3 विकेट गेल्यावर ते कॉन्ट्रीब्युशन बॅटिंगमध्ये आलं, ते शेवटपर्यंत आलं आणि मस्त मॅच क्लोज करून नेली त्या लोकांनी. नाहीतर मॅच जवळजवळ इंडिया कमीत कमी 50-60 रननी जिंकायला पाहिजे होती. पण छान खेळले, मजा आली मॅच बघायला. जरा टफ झाली मॅच लास्टला. इंडियाची बॉलिंग थोडी बुमराची कमी जाणवते. डेप्थ ओव्हर म्हणा, स्टार्टिंगच्या ओव्हर. आज हर्षित राणाने पहिला स्पेल चांगला टाकला, अर्षदीपने पण चांगला टाकला. प्रसिद्ध कृष्णा थोडी वीक लिंग वाटते, तेवढी बॉलिंग त्याची हे नाही करत आहे, इंडियाला काय हेल्पफुल नाही होते ना. तो रन्स पण खूप कन्सिडर करतो, विकेट पण एवढ्या मिळत नाही त्याला. तर थोडी त्याने इम्प्रूव्ह करायला पाहिजे बॉलिंग. बाकी बॅटिंगमध्ये पण थोडी गरज आहे. नवीन जे आपले आहेत बॅट्समन, ऋतुराज, जयस्वाल, आणखीन सुंदर वगैरे, या लोकांनी पण कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. बघू नेक्स्ट मॅचमध्ये काय करतात आहे. तसंच काल आपला व्हिडिओ झाला नाही, काल पाकिस्तान आणि यांची जी ट्राय नेशनची फायनल होती, पाकिस्तान श्रीलंका. तर श्रीलंका शेवटच्या 2 मॅच मस्त कडाकेदार जिंकल्या होत्या. असं वाटलं की फायनलला टफ देतील, पण श्रीलंकेने आज काय केलं, चोकर्स, साऊथ आफ्रिका ज्यासाठी फेमस आहे तसा गेम ॲक्च्युली केला. कारण 114ला ऑल आऊट झाले 19.22 ओव्हर्समध्ये आणि 10 ओव्हर्सला श्रीलंका 83 for 2 विकेट्स होते 10 ओव्हर्सला. आणि नंतर त्यांचे 8 विकेट बघा किती रनात गेले, 17 हे आणि ते 14, 31 रनामध्ये ते लोकांचे 8 विकेट गेले शेवटचे. म्हणजे किती खराब बॅटिंग केली असेल. इट्स काय पाकिस्तान. आणि पाकिस्तानचा नवाज तर काय चमकतोच आहे, मी बोललो पण नवाज आजकाल फॉर्म खूप लागला आहे त्याचा. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच. बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन, बॉलिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंगमध्ये 4 over 17 रन्स देऊन 3 विकेट्स. आणि शाहीनशाह आफ्रिदी कॅप्टन, 3 overs 18 रन, 3 विकेट्स. श्रीलंकेचा मिसारा जो आहे त्यांनीच काय ते बॅटिंगमध्ये थोडं कॉन्ट्रीब्यूट केलं, 59 केले,
47 बॉलमध्ये, बाकी कोण चांगलं खेळलंच नाही. आणि बाबर आझम 37 केले हायेस्ट, म्हणजे नॉट आऊट या त्यांच्या इनिंगमध्ये पाकिस्तानच्या. 34 बॉलमध्ये 37. साईम अयूब 36 बॉलमध्ये. रत्नायके याला बॉलिंग दिली होती, हा ॲक्च्युली बॅट्समन आहे. 2 ओव्हर्समध्ये 11 रन्स देऊन त्यांनी 2 विकेट्स घेतले. आणि अशा प्रकारे पाकिस्तान जिंकली तो ट्राय नेशन कप. आणि बांगलादेश आणि आयर्लंडची सुद्धा फर्स्ट T20 झाली. बांगलादेश वॉन बाय 4 विकेट्स. त्यांना 170चं टार्गेट दिलेलं आयर्लंडने, जे बांगलादेशने 19.4 ओव्हर्समध्ये कंप्लीट केलं. तर अशा ह्या कालच्या 2 मॅच झाल्या ज्यांच्यावर मी व्हिडिओ करू शकलो नव्हतो. आणि आज इंडियाची फर्स्ट ODI आपण सिरीजची फर्स्ट ODI इंडियाने जिंकली आज. आता 3rdला आहे, म्हणजे परवा आहे परत एक ODI, ती पण जिंकलो तर सिरीज विन होईलच आपलं. मग ODI 2020मध्ये तरी ठीक आहे इंडियाची. टेस्टमध्ये थोडं खूप काम करायची गरज आहे बॅटिंगमध्ये, खास करून. बॉलिंग तर ठीक आहे, बॅटिंग खूप कोलॅप्स करते कधी कधी. बाहेरचे स्पिनर इंडियाला खूप हेवी जातात बॅटिंग खेळायला. इंडियाला नाही होत, स्किल लेवलला कमी पडतं काय माहिती नाही. आपल्याच पिचवर आपण फसतोय. एवढे छोटे रन चेस होत नाही. आणि गेल्या पास्टमध्ये पण असे झाले आहेत बऱ्याच वेळेला, आपण स्पिनरने फसवले आपल्याला. पण कुठेतरी चेंज करावं लागेल हे. तर मित्रांनो, हे आता गौतम गंभीरचा थोडासा व्हॉल्यूम वाढेल कदाचित आजच्या विनवर आणि सिरीज जिंकल्यावर. पण तरीसुद्धा गौतम गंभीरच्या थोडा कुठे हे आहे मिस्टेक म्हणा, किंवा त्याचे डिसिजन, खास करून त्याचे जे प्लेईंग 11 जे ऑलराऊंडरवर जास्त फोकस असतो ना, ते कुठेतरी हे करतं, कॉस्ट आपल्याला करून जातं. तर त्याच्यावर थोडंसं हे करायला पाहिजे, स्पेशलिस्ट पाहिजे बॅटिंग वगैरे. ऑलराऊंडर घ्या तुम्ही, पण ते कसे पाहिजे, कमीत कमी आपला हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल असे तरी पाहिजे ना. तो रेड्डी तेवढा कॅपेबल नाही वाटत. थोडा सुंदर कधी बॅटिंगमध्ये एकदम चांगला खेळतो, कधी बॉलिंगला त्याला काय माहिती नाही. त्याला हे कॅप्टनच त्याला देत नाही. आज पण 3 ओव्हर टाकले त्याने, 18 रन्स द्यायचे होते ना फास्टरला, नाहीतरी असे रन्स जात होते. अजून त्याला ट्राय केलं असतं थोडं, पण माहिती नाही, त्याच्यावर एवढं ट्रस्ट दाखवत नाही कॅप्टन. ठीक आहे, बघू नेक्स्ट मॅचमध्ये काय होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो कमेंट्स येत नाही कोणाच्यात. मला कसं थोडं कळायला पाहिजे ना की माझ्याकडून काय मिस्टेक होतं आहे, काय चांगलं होतं आहे. तर आपण मिस्टेक असतील किंवा काय सुधारणा असतील त्या आपण हे करू शकतो. तर प्लीज जरा कॉमेंट्स करा. जरा तुमच्या कमेंट्सची मला खूप आवश्यकता आहे, म्हणजे याच्यासाठीच की माझं कसं होतं आहे, जे मी व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यात अजून काय ॲड करायला पाहिजे, किंवा काही माझं म्हणजे बोलण्यामध्ये चुकत असेल, किंवा काय मी फास्ट होत असेल किंवा स्लो होत असेल मध्ये, तर त्याला थोडं तुम्ही हे करा, तसं आपण त्याच्यात सुधारणा करू. तर आत्ता बाय बाय, थँक्स.